देशमुखवाडा आणि तिथलं ते विशाल स्वयंपाकघर दुपारच्या जेवणाच्या खमंग वासाने दरवळत होतं. घरातली गडी माणसं आपापल्या कामात व्यस्त होती. तेवढ्यात अमेय आणि अद्वैत अगदी मांजरांच्या पावलांनी कोणताही आवाज न करता स्वयंपाकघरात शिरले. त्या दोघांची नजर थेट ओट्यापाशी उभ्या असलेल्या त्या आकृतीवर खिळली होती, जी अतिशय काळजीपूर्वक ट्रेमध्ये चहाचे कप सजवत होती. ती गौरी होती, अख्ख्या घराची लाडकी, पण तरीही सर्वात जास्त घाबरणारी, सतत कोशात राहणारी मुलगी. अमेयनं अद्वैतला हळूच कोपरा मारला आणि कुजबुजला. आता बघच गंमत. दोघेही हसू दाबत गौरीच्या जवळ जाऊन उभे राहिले. गौरीने त्यांना बघून एक हलकीशी स्माईल दिली आणि पुन्हा आपल्या कामात मग्न झाली. ए गौरू, हा चहा कोणासाठी घेऊन चालली आहेस? अमेयनं चेहऱ्यावर नसलेली गंभीरता आणत विचारलं. गौरीने अगदी निरागसपणे त्यांच्याकडे पाहिलं. हे शंतनू दादांसाठी आहे. ते मगाशीच ऑफिसमधून आलेत आणि मोठ्या आत्यांनी त्यांना चहा द्यायला सांगितले. अद्वैतने लगेच संधी साधली. काय म्हणजे तू शंतनू दादांच्या समोर अशीच जाणार? म्हणजे अगदी साध्या पद्धतीने? त्याने पुढं खोटं नाटक करत म्हटलं, अगं तुला माहिती आहे ना, शंतनू दादांना सुशिक्षित लोक किती आवडतात ते. त्यांना अशी माणसं अजिबात आवडत नाही जी फक्त मराठीत बोलतात किंवा ज्यांना इंग्लिश येत नाही. हे ऐकून गौरीचा चेहराच पडला. तिच्या हातातला चमचा थांबला. ती आधीच शंतनू दादांना प्रचंड घाबरायची. घरात जर कुणाचा दरारा असेल तर तो फक्त शंतनूचा होता. पण मला तर इंग्लिश येत नाही. अद्वैत दादा, आता मी काय करू? ती रडवेला स्वरात म्हणाली. मोठ्या आत्यांनी चहा देऊन यायला सांगितलंय. जर मी गेले नाही तर त्या ओरडतील. अमेयनं खोटा पुळका दाखवत म्हटलं, अगं तू इतकी पण काही ढ नाही आहेस. आम्ही पाहिलंय तुला. तू बऱ्यापैकी इंग्लिश वाचतेस, आठवतंय? काल तू तो कार्टूनचा चॅनल बघून इंग्लिश शब्द रिपीट करत होतीस. गौरीने नकारार्थी मान हलवली. ते तर मी उगाच काहीतरी बोलत होते. मला नाही समजत काही. जर मी काही चुकीचं बोलले तर शंतनू दादा मला कच्चा खाऊन टाकतील. तुम्हाला माहिती आहे ना ते किती रागीट आहेत. अद्वैतने तिला धीर दिला. अगं यात घाबरण्यासारखं काय आहे? आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. आम्ही तुला एक साधं वाक्य सांगतो. बस तू चहाचा कप देताना तेवढं एक वाक्य बोलायचं. शंतनू दादा लगेच खुश होतील की आपली गौरी पण आता शिकायला लागली आहे. ते तुझ्यावर एकदम इम्प्रेस होऊन जातील. गौरीच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. तिला तिची कमतरता माहिती होती. तिलाही वाटायचं की घरातल्यांनी तिला शहाणं समजावं, मुख्य म्हणजे शंतनू दादांनी, कारण ते तिला अजूनही लहान बाळासारखं वागवायचे. खरंच ते इम्प्रेस होतील? तिने शाशांगपणे विचारलं. अमेयने खात्री दिली, 100%. फक्त तू पूर्ण आत्मविश्वासाने त्यांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणायचं, आय लव्ह यू शंतनू दादा. गौरीने ते शब्द स्वतःशीच पुटपुटले. आय लव्ह यू शंतनू दादा. मग तिने विचारलं, पण याचा अर्थ काय होतो? अद्वैतने वेळ न दवडता सांगितलं. याचा अर्थ होतो की दादा, तुमच्यासाठी चहा हजर आहे आणि मी तुमचा खूप आदर करते. हे इंग्लिशमधलं खूप हाय लेवलचं वाक्य आहे. गौरीने सुटकेचा निश्वास सोडला. त्या बिचारीला काय माहीत होतं की हे दोन खोडकर भाऊ तिला वाघाच्या गुहेत ढकलत आहेत. ठीक आहे, मी हेच बोलेन, असं म्हणून तिने तो ट्रे उचलला आणि स्वयंपाकघरातून बाहेर पडली. ती जाताच अमेय आणि अद्वैतने एकमेकांना टाळी दिली आणि तोंड दाबून हसत तिच्या मागोमाग निघाले, जेणेकरून पुढचा तमाशा बघता येईल. देशमुखवाड्याच्या त्या लांबच लांब वरांड्यातून गौरी चालत होती, पण तिचं मन मात्र भूतकाळातील त्या कडू आठवणींमध्ये अडकलं होतं, ज्यांनी तिच्या आयुष्याची दिशाच बदलली होती. ती फक्त 8 वर्षांची होती जेव्हा तिचं हसतं खेळतं जग उद्ध्वस्त झालं होतं. ती तिच्या बाबांची लाडकी होती आणि खूप आवडीने शाळेत जायची. वर्गात ती हुशार विद्यार्थिनी होती. पण एका मनहूस दिवशी झालेल्या रोड अपघातामध्ये तिच्या डोक्यावरून आईबाबांचं छत्र हिरावून घेतलं. तो प्रसंग आजही तिच्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहत होता, जेव्हा तिच्या आईबाबांची अंत्ययात्रा घरातून निघाली होती. त्या दिवशी गौरीच्या मनावर असा आघात झाला की ती जखम भरून यायचं नावच घेत नव्हती. त्या धक्क्याने ती इतकी खचली होती की ट्रॉमामध्ये गेली. तिने बोलणं सोडलं होतं, खाणंपिणं सोडलं होतं. डॉक्टरांनी सक्त ताकीद दिली होती की तिला कोणत्याही प्रकारचा ताण किंवा अभ्यासाचं ओझं देऊ नका. गौरीचे मोठे मामा आणि धाकटे मामा यांनी गौरीला स्वतःच्या सख्ख्या मुलीपेक्षा जास्त जीव लावला होता. मोठ्या आत्यांनी आणि धाकट्या आत्यांनी आई बनून तिची काळजी घेतली होती. संपूर्ण घराच्या प्रेमाच्या छत्राखाली ती हळूहळू सावरत होती. वर्षानुवर्ष चाललेले उपचार आणि घरच्यांचा अतोनात प्रेम यामुळे आता कुठे ती आयुष्यात परतली होती.
शारीरिकदृष्ट्या ती आता तरुण झाली होती, वयात आली होती, पण मानसिकदृष्ट्या ती अजूनही त्याच बालपणात अडकली होती, कुठेतरी थांबली होती. तिच्या शिक्षणाचं खूप नुकसान झालं होतं. आजोबांची इच्छा होती की गौरीने पुन्हा शाळेत जावं आणि शिकावं. गेल्या वर्षीच तिचे ॲडमिशन पुन्हा करवून घेतलं होतं, पण प्राथमिक शिक्षण नीट नसल्यामुळे तिला अभ्यास म्हणजे डोंगर वाटायचा. शब्द जुळवता येत नव्हते. तिची हीच कमजोरी अमेय आणि अद्वैतच्या हाती लागली होती आणि ते अनेकदा तिच्या या भोळेपणाचा फायदा घेऊन तिला सतावत असत. चालता चालता ती ड्रॉइंग रूमच्या दरवाजापर्यंत पोहोचली. आतून सगळ्यांच्या हसण्या बोलण्याचा आवाज येत होता. तिचं काळीज धडधडत होतं. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि आत पाऊल टाकलं. हॉलमध्ये जवळपास सगळेच घरचे हजर होते. आजोबा सोफ्यावर बसून वर्तमानपत्र वाचत होते. मोठे मामा आणि धाकटे मामा व्यवसायाच्या कुठल्या तरी विषयावर चर्चा करत होते, तर स्त्रिया दुसऱ्या बाजूला बसल्या होत्या. शंतनू आपल्या लॅपटॉपवर नजर रोखून सोफ्यावर टेकून बसला होता. तो नेहमीप्रमाणे अतिशय गंभीर दिसत होता. गौरीला आत येताना पाहून सगळे शांत झाले. सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं. तिचे हात थरथरत होते आणि त्यामुळे कप बशीवर आपटून हलकासा किणकिण आवाज येत होता. हिम्मत करून ती शंतनूच्या जवळ गेली. शंतनूने लॅपटॉपवरून नजर हटवून तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात तोच धाक, तीच जरब आणि कडकपणा होता. चहा ठेव तिथे, शंतनूने अत्यंत कोरड्या स्वरात सांगितलं. गौरीने थरथरत्या हाताने चहाची बशी टेबलावर ठेवली. तिला अमेय आणि अद्वैतचं बोलणं आठवलं. तिला इंग्लिश बोलून शंतनू दादांना प्रभावित करायचं होतं. तिने स्वतःला सावरलं. सगळी हिंमत एकवटली आणि म्हणाली, आय लव्ह यू शंतनू दादा, आय लव्ह यू. गौरीचे हे शब्द हॉलमध्ये एखाद्या बॉम्बसारखे पडले. एका क्षणासाठी तिथे स्मशान शांतता पसरली. आजोबांच्या हातातील वर्तमानपत्र जागीच थांबले. मोठे मामा आणि धाकटे मामांची चर्चा अर्ध्यावरच तुटली. आत्यांचे तर डोळेच विस्फारले. पण सर्वात वाईट अवस्था शंतनूची झाली होती. तो चहाचा कप उचलणारच होता, पण त्याचा हात हवेतच लटकत राहिला. त्याला स्वतःच्या कानांवर विश्वासच बसेना. त्याने झटकन मान वर करून गौरीकडे पाहिलं, जी अजूनही मोठ्या आशेने त्याच्याकडे बघत होती. तिला वाटत होतं की आता दादा नक्की तिचं कौतुक करतील. काय फालतूपणा आहे हा, शंतनू रागाने गरजला आणि आपल्या जागेवरून ताडकन उठला. रागामुळे त्याचा चेहरा लालबुंद झाला होता. तुला भान तरी आहे तू काय बोलतेस? शंतनूचा तो कडाडलेला आवाज ऐकून गौरीचं काळीज लक्क झालं. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती तर दादांना इम्प्रेस करायला आली होती, पण हे तर भलतंच घडलं होतं. ती भयाने 2 पावले मागे सरकली. शंतनूचा राग अनावर झाला होता, पण तेवढ्यात त्याची नजर गौरीच्या मागे दाराच्या आडून बघणाऱ्या अमेय आणि अद्वैतवर पडली. ते दोघे एकमेकांकडे बघून हसू दाबण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होते. शंतनूच्या तीक्ष्ण नजरेने लगेच सगळा प्रकार ओळखला. त्याला समजलं की ही खोड त्या दोघांचीच आहे आणि गौरी फक्त एक मोहरा आहे. बेटा, भावाशी बोलण्याची ही काय पद्धत झाली? आजोबांनी शांतता भंग करत गौरीला प्रेमाने आणि समजुतीने विचारलं. हे ऐकताच गौरीच्या डोळ्यात पाणी तरळलं. ती खूप घाबरली होती. मला अमेय आणि अद्वैतदादाने सांगितलं होतं की शंतनू दादांना चहा देताना इंग्लिशमध्ये असं म्हण. ते म्हणाले होते मी असं बोलले तर दादा इम्प्रेस होतील. मला माहीत नव्हतं की याचा अर्थ वाईट असतो. गौरीने रडत रडत स्पष्टीकरण दिलं. तिचं बोलणं ऐकून हॉलमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या जीवात जीव आला. आजोबांनी रागाने दाराकडे पाहिलं, जिथून अमेय आणि अद्वैत आता सटकण्याचा प्रयत्न करत होते. इथे या दोघे, शंतनूने अत्यंत कठोर आवाजात त्यांना हाक मारली. ते दोघेही भिगी बिल्ली बनून आत आले. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. गौरीच्या भोळेपणाचा असा गैरफायदा घेताना तुम्हाला काहीच वाटलं नाही. तुम्हाला माहीत आहे ना की ती अजून शिकतीये. तिच्या या कमतरतेला तुम्ही लोक चेष्टेचा विषय बनवताय. शंतनू त्या दोघांवर चांगलाच भडकला. मग त्याने गौरीकडे पाहिलं, जी अजूनही मान खाली घालून उभी होती आणि मूकपणे रडत होती. शंतनूला तिच्यावर दया पण आली आणि तिच्या अज्ञानाचा प्रचंड रागही आला. ती 18 वर्षांची झाली होती, पण जगाची समज तिला अजिबात नव्हती. शंतनूने एक दीर्घ श्वास घेतला आणि आपला निर्णय एका हुकुमासारखा सुनावला. ही चेष्टा आता संपली. गौरीला आता शिस्तबद्ध शिक्षणाची गरज आहे. जर तिला असंच अडाणी ठेवलं तर आयुष्यभर ती दुसऱ्यांच्या दयेवर जगेल. तो गौरीच्या जवळ आला.
त्याची उंची गौरीपेक्षा बरीच जास्त होती. त्याची सावली तिच्यावर पडत होती. गौरीने घाबरत घाबरत नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. उद्यापासून तुझी सगळी पुस्तकं घेऊन तू माझ्या खोलीत यायचं. मी स्वतः तुला शिकवणार. मी पण बघतो तुला कोण चुकीचं इंग्लिश शिकवतंय ते. शंतनूचा निर्णय पक्का होता. मोठ्या आत्या काहीतरी बोलणार होत्या, पण शंतनूने हाताच्या इशाऱ्याने त्यांना थांबवलं. नाही आई, आता तिची जबाबदारी माझी आहे. ABCDपासून सगळं काही मी तिला स्वतः शिकवेन. मग तो त्या दोघांकडे वळला. आणि तुम्ही दोघे कान उघडून ऐका. पुन्हा जर गौरीला उल्लू बनवण्याचा प्रयत्न केलात तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. असं म्हणून शंतनूने एक जळजळीत नजर अमेय आणि अद्वैतवर टाकली आणि पुन्हा गौरीकडे पाहिलं. लक्षात ठेव, उद्या संध्याकाळी 5 वाजता. मला उशीर झालेला चालणार नाही. शंतनू तसाच रागात तिथून निघून गेला. गौरी तिथेच पुतळ्यासारखी उभी राहिली. तिच्यासाठी ही शिक्षा एखाद्या संकटापेक्षा कमी नव्हती. शंतनू दादांकडून शिकणं याचा अर्थ होता रोज वाघाच्या गुहेत जाण्यासारखं. तिने आशेने आजोबांकडे पाहिलं. जणू ती मदतीची याचना करत होती, पण आजोबासुद्धा समाधानाने मान हलवत हसत होते. जणू काही शंतनूच्या निर्णयाने ते खुश होते. अमेय आणि अद्वैत आता खाली मान घालून उभे होते. त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता की त्यांची ही छोटीशी मस्करी गौरीसाठी एका नवीन संकटाची आणि कदाचित एका नवीन आयुष्याची सुरुवात ठरेल. गौरीने आपल्या ओढणीच्या टोकाने डोळे पुसले. तिला माहीत होतं की उद्यापासून तिचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. जी पुस्तकं तिला विषयासारखी वाटत होती तीच पुस्तकं आता तिला शंतनू दादांसारख्या कडक शिक्षकासमोर बसून वाचावी लागणार होती. आणि हाच तो क्षण होता जिथून या कथेला एक नवीन वळण मिळणार होतं. शंतनू गेल्यानंतर हॉलमध्ये पसरलेली शांतता वादळ जाऊन गेल्यावर असते तशी होती. गौरी अजूनही हाताने ओढणी चुरगळत होती. भीतीमुळे तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता. तिच्या कानात अजूनही शंतनूचा तो दरडावणारा आवाज घुमत होता. आपण अशी काय चूक केली की ज्यामुळे घराच्या शांत वातावरणात एवढी खळबळ माजली, हेच तिला कळत नव्हतं. मोठ्या आत्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि रागाने भरलेल्या नजरेने अमेय आणि अद्वैतकडे पाहिलं. ते दोघे गुन्हेगारांसारखे एकमेकांना खेटून उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावरच्या मस्करीची जागा आता लाजेने घेतली होती. आत्यांनी पुढे होऊन त्या दोघांचे कान पिळले. तुम्हा दोघांना लाज नाही वाटत? आपल्या बहिणीला त्रास देताना तुम्हाला माहीत आहे ना की ती किती कष्टाने त्या आजारपणातून बाहेर आली आहे. ती साधी भोळी आहे. जगाच्या लबाड्या तिला माहीत नाहीत आणि तुम्ही लोक तिच्या साधेपणाचा तमाशा बनवताय. अमेय याने वेदनेने तोंड वाकडं केलं आणि आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. आई सोड ना, दुखतंय. आम्ही तर फक्त मस्करी करत होतो. आम्हाला काय माहिती की हे प्रकरण एवढं वाढेल आणि थेट वाघाची कचेरी भरेल. आम्हाला फक्त बघायचं होतं की शंतनू दादांची प्रतिक्रिया काय असते. अद्वैतने सुद्धा लगेच आपली बाजू मांडली. आमचा हेतू गौरीला ओरडा खायला लावण्याचा मुळीच नव्हता. आम्ही फक्त थोडी गंमत करत होतो. आम्हाला अंदाज नव्हता की ती खरंच जाऊन शंतनू दादांच्या समोर हे सगळं बोलेल. आम्हाला वाटलं ती घाबरेल आणि बोलणार नाही. आत्याने त्याचे कान सोडले आणि बोट दाखवून ताकीद दिली. तुमच्या या गमतीने त्या पोरीचा जीव अर्धा केलाय. बघा जरा तिची अवस्था कशी थरथरत आहे ती. जर ती पुन्हा मानसिक तणावात गेली तर त्याला जबाबदार तुम्ही दोघे असाल. पुन्हा जर तिला त्रास दिलात तर माझ्यापेक्षा वाईट कुणी नसेल. मी शेवटचं सांगते. मोठ्या आत्यांनी सक्त ताकीद दिली. धाकट्या आत्यांनी नाराजी व्यक्त केली. तुम्ही दोघे शिकले सवरलेले असून असे आढळण्यासारखं वागताय. जा इथून आणि पुन्हा गौरीच्या आसपासही दिसू नका. गौरीच्या डोळ्यातले अश्रू मात्र थांबायचं नाव घेत नव्हते. ती हुंदकी देत रडत होती. तिचं मन फक्त शंतनूच्या रागाचाच विचार करत होतं. आत्या, आता काय होईल? शंतनू दादांनी सांगितलंय की उद्यापासून पुस्तकं घेऊन त्यांच्या खोलीत यायचं. ते तर मला कच्चा खाऊन टाकतील, माझं कचंबर करतील. मला त्यांची खूप भीती वाटते. मी नाही जाऊ शकत त्यांच्याकडे. धाकट्या आत्यांनी पुढे होऊन गौरीला जवळ घेतलं आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. काही नाही होत ग माझ्या बाळा. तुला तर माहीत आहे ना, शंतनू फक्त स्वभावाने कडक आहे, पण मनाचा वाईट नाही. तो तुझ्या चांगल्यासाठीच हे सगळं करतोय. त्याला वाटते की तू शिकावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं. तू घाबरू नकोस, तो तुला मारणार नाही. गौरीने रडवेल्या आणि निरागस आवाजात विचारलं. पण आत्या, मी असं काय चुकीचं बोलले की त्याने एवढा राग आला? अमेय दादांनी तर सांगितलं होतं की ते इम्प्रेस होतील. तो म्हणाला, हा आदराचा शब्द आहे. मोठ्या आत्यांनी पुन्हा एकदा अमेयकडे रागाने पाहिलं, जो आता नजर चोरत होता.
मग त्यांनी मायेने गौरीचा चेहरा उंजळीत घेतला आणि समजावलं, बेटा, या नालायकांनी तुला चुकीचं शिकवलंय. तू जे शब्द बोललीस ना ते भावाशी बोलत नाहीत. आय लव्ह यूचा अर्थ होतो माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणि हे वाक्य सहसा नवरा बायको किंवा प्रेमी युगलांमध्ये बोललं जातं. अशा प्रकारे भावासमोर हे बोलणं आपल्यात चुकीचं आणि निर्लज्जपणाचं मानलं जातं. हे ऐकताच गौरीच्या पायाखालची जमीनच सरकली. भीतीमुळे पांढरा पडलेला चेहरा आता लाजेने लालबुंद झाला. तिने दोन्ही हाताने आपलं तोंड लपवलं. तिला वाटलं की आपल्या हातून केवढा मोठा गुन्हा घडलाय. बाप रे देवा, मी हे काय बोलले? ते तर माझे दादा आहेत. मी माझ्या भावाला हे काय बोलून बसले? आता मी त्यांच्यासमोर कशी जाऊ? त्यांना वाटेल की मी किती निर्लज्ज आहे. ते माझ्याबद्दल काय विचार करत असतील? अमेय आणि अद्वैतला आता आपल्या चुकीचा मनापासून पश्चाताप झाला. गौरीची ही अवस्था पाहून ते खरोखरच ओशाळले होते. अमेयने पुढे होऊन गौरीच्या डोक्यावर हात ठेवला. सॉरी गौरी, आम्ही खरंच शर्मिंदा आहोत. आमचा हेतू तुला लाजवण्याचा नव्हता. ती फक्त एक मस्करी होती. प्लीज रडू नकोस, आम्हाला माफ कर. अद्वैतने सुद्धा आपले दोन्ही कान पकडले. गौरी, माफ कर गं, आम्ही प्रॉमिस करतो पुन्हा अशी चेष्टा कधीच करणार नाही. तू प्लीज शांत हो. शंतनू दादा काही करणार नाहीत. ते फक्त शिस्तीचे पक्के आहेत. गौरीने पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत एक तक्रार होती. तुमच्या दोघांमुळेच मी अडकले ना आता मला रोज त्यांच्या खोलीत जावं लागेल. ते आधीच माझ्याशी बोलत नाहीत आणि आता रोज मला त्यांची बोलणी खावी लागतील. मी काय करू? मी तर भीतीनेच मरेन. आजोबांनी मायेने तिच्या डोक्यावर हात ठेवला. कुणीही मरत नसतं. शिक्षणाच्या निमित्ताने देवाने तुझ्यासाठी हा एक रस्ता उघडला आहे. जा बेटा, डोळे पुस आणि उद्यासाठी स्वतःला तयार कर. शंतनू तुझ्यासाठी एक उत्तम गुरु ठरेल. गौरी जड पावलांनी आपल्या खोलीबाहेर वळली. ती रात्रभर आपल्या पुस्तकांकडे बघत रडत होती. रात्रभर ती कूस बदलत राहिली. शंतनूचा रागीट चेहरा आणि त्यांचे ते शब्द. उद्या संध्याकाळी 5 वाजता तिच्या डोक्यात एखाद्या हातोड्यासारखे घाव घालत होते. तिला वाटत होतं की उद्या एखाद्या मोठ्या परीक्षेला बसणार आहे, जिथे नापास होण्याची शिक्षा खूप भयंकर असेल. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजताच गौरीने घाबरत आपली जुनी पुस्तकं जमा केली. तिचं काळीज इतक्या जोरात धडधडत होतं की ती बरगड्या फोडून बाहेर येईल असं वाटत होतं. देवाचा धावा करत ती शंतनूच्या खोलीकडे निघाली. व्हरांड्यातून टाकलेलं प्रत्येक पाऊल मनाचं वाटत होतं. दरवाजाजवळ पोहोचून तिने थांबून एक दीर्घ श्वास घेतला. आपल्या थरथरत्या हातांना सावरलं आणि मोठ्या मुश्किलीने दरवाजावर टकटक केली. आत ये. आतून शंतनूचा तोच करडा, जरबदार आणि कोरडा आवाज आला. गौरीने थरथरत्या हाताने दरवाजा उघडला आणि आत पाऊल टाकलं. खोली अतिशय नीटनेटकी सजवलेली होती आणि तिथे एक विशिष्ट सुगंध दरवळत होता, जो शंतनूच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग होता. शंतनू ड्रेसिंग टेबलसमोर उभा राहून आपल्या हातावर घड्याळ बांधत होता. खोलीत एक विचित्र शांतता होती, ज्यामुळे गौरीचा श्वास गुदमरत होता. शंतनूने वळून तिच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर तीच नेहमीची गंभीरता होती. हसण्याचा लवलेशही नव्हता. दादा, मी पुस्तकं आणलीत. गौरीचा आवाज मोठ्या मुश्किलीने तिच्या घशातून बाहेर पडला. शंतनूने तिच्याकडे न बघताच इशाऱ्याने टेबलापाशी असलेल्या खुर्चीकडे बोट दाखवलं. आणली असतील तर बस तिथे, उगीच वेळ वाया घालवू नकोस. गौरी लटपट्ट्या पायांनी चालत गेली आणि खुर्चीवर बसली. तिने पुस्तक टेबलावर ठेवली आणि मान खाली घातली. तिची बोटं भीतीमुळे एकमेकांत गुंतली होती. शंतनू तिच्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसला. त्याने टेबलावरची पुस्तकं उचलून बघितली. ती 6वी आणि 7वीची जुनी पुराणी पुस्तकं होती. हे काय आहे? तू या पुस्तकांमधून अभ्यास करते, पण तुला तर वाचतासुद्धा येत नाहीये. तुझी लेबर तर अजून 1ली 2रीची सुद्धा नाहीये. शंतनूने कठोर आवाजात विचारलं. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. गौरीने घाबरत नकारार्थी मान हलवली. तिचा आवाज रडवेला झाला होता. दादा, मी आधी कधी नीट शिकलेच नाही ना, त्यामुळे मला काही समजत नाही. यात काय लिहिले ते कळत नाही. सगळे शब्द माझ्या डोक्यावरून जातात. शंतनूने एक दीर्घ श्वास घेतला. त्याने एक एक करून सगळी पुस्तकं उघडून पाहिली. त्याला अंदाज होता की गौरीचा शिक्षणातला रेकॉर्ड 0 आहे, पण परिस्थिती इतकी वाईट असेल याचा त्याने विचारही केला नव्हता. त्याने एक नजर गौरीवर टाकली. ती खुर्चीवर अशी अकुंचन पावल्यासारखी बसली होती, जणू काही ती आता गायबच होऊन जाईल. तिचे डोळे भीतीने विस्फारले होते आणि ती वारंवार आपले ओठ ओले करत होती. एका क्षणासाठी शंतनूला तिची दया आली, पण त्याने ते चेहऱ्यावर अजिबात दिसू दिलं नाही. बरं ठीक आहे,
रडून भेडून काही होणार नाही. मी तुला शिकवतोय ना. उघड ते इंग्लिशच्या पहिल्या इयत्तेचं पुस्तक. शंतनूने टेबलावरची तिची जुनी पुस्तकं बाजूला सारली आणि एक अगदी बेसिक इंग्लिशचं पुस्तक तिच्या समोर ठेवलं. ही वरच्या वर्गाची पुस्तकं राहू देत. मी तुला अगदी मुळापासून शिकवेन. यातच मी तुला शिकवेन. गौरीने आश्चर्याने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. दादा, तुम्ही मला ABCD पासून शिकवणार? शंतनूने तिला रागाने बघितलं. मग काय करू? जेव्हा तुला काही येतच नाही तर सुरुवात तिथूनच करावी लागेल ना. मोठी इमारत उभी करण्यासाठी तिचा पाया पक्का असावा लागतो. आणि ऐक, पळून जायचा किंवा बहाणे करायचा विचार पण करू नकोस. मी इथेच आहे आणि तुला कुठेही जाऊ देणार नाही जोपर्यंत तू नीट शिकत नाहीस. गौरीने पटकन मान खाली घातली. नाही जाणार मी दादा. शंतनूने पुस्तक उघडलं आणि बोट ठेवून तिला समजावू लागला. हे बघ, याला असं वाचतात. शब्दांवर लक्ष दे. शंतनूसोबतचा तो पहिला दिवस गौरीसाठी खूप कठीण गेला. तिचं लक्ष अभ्यासापेक्षा शंतनूच्या रागापासून वाचण्यावर जास्त होतं. ती प्रत्येक शब्दावर अडखळत होती आणि घाबरत होती की आता तिला ओरडा मिळेल, आता फटका पडेल. पण शंतनूने मात्र याउलट वागात कमालीचा संयम दाखवला. त्याला माहीत होतं की जर त्याने डाफरलं किंवा मारलं तर गौरी अजून गोंधळून जाईल आणि तिचं डोकं पूर्णपणे काम करायचं थांबेल. आधीच तिची इतकी वर्ष वाया गेली होती. गौरी, वेळ ही आयुष्यातली सर्वात मौल्यवान गोष्ट असते. आता ती अजून वाया घालवू नकोस. शिक्षण हे माणसासाठी खूप गरजेचं आहे आणि त्यातही तुझ्यासारख्या मुलींसाठी तर जास्तच, ज्यांना जगाचा काहीच अनुभव नाही. शिक्षण हेच त्यांचं शस्त्र असतं. शंतनू धडा शिकवताना मध्येच तिला समजावत होता. त्याचा आवाज आता मगाशीपेक्षा थोडा मवाळ झाला होता. हो दादा, मला कळतंय. मी पूर्ण प्रयत्न करेन की तुमचा वेळ वाया जाणार नाही. गौरीने निरागसपणे म्हटलं. ठीक आहे, मग आज जे शिकवलंय ते नीट पाठ करून ये. उद्या मी हे विचारणार आणि जर आठवलं नाही तर मात्र माझी कडक शिक्षा सहन करावी लागेल. मला आळशी आणि कामचुकार लोक अजिबात आवडत नाहीत. शंतनूने वॉर्निंग देत पुस्तक बंद केलं. गौरीने घाईघाईने पुस्तकं गोळा केली. जी दादा, मी लक्षात राहील. मी नक्की पाठ करून येईन. ती खोलीतून बाहेर पडली तेव्हा तिने सुटकेचा निश्वास सोडला. तिला विश्वासच बसेना की ती जिवंत आणि सुखरूप बाहेर आली आहे. शंतनू दादा तितके पण वाईट नाहीत जितकं तिला वाटत होतं. ते कडक नक्कीच होते, पण क्रूर नव्हते. पुढचे काही दिवस हा गौरीचा नित्यक्रमच बनला. ती रोज संध्याकाळी शंतनूच्या खोलीत जायची आणि मन लावून अभ्यास करायची. शंतनूने शिकवलेलं तिला आता चांगल्या प्रकारे समजू लागलं होतं आणि ते ती लक्षातही ठेवत होती. ती रात्री जागून अभ्यास करायची, पाठांतर करायची, जेणेकरून शंतनू दादासमोर मान खाली घालावी लागू नये. हळूहळू तिचं इंग्लिश आणि मराठी दोन्ही सुधरू लागलं. तिला स्वतःमध्ये होणारा बदल जाणवत होता. जे शब्द आधी तिला परके वाटायचे आणि ज्यांची तिला भीती वाटायची ते शब्द आता तिचे मित्र झाले होते. एका संध्याकाळी जेव्हा ती अभ्यास करून उठत होती तेव्हा ती थांबली. तिला जाणीव झाली की हा बदल शंतनूच्या मेहनतीचा आणि वेळेचा परिणाम आहे. त्यांचे आभार मानले पाहिजेत. शंतनू दादा, गौरीने हळूच हाक मारली. शंतनू, जो आता आपल्या ऑफिसच्या फाईल्स बघण्यात व्यस्त झाला होता, त्याने मान वर केली. हो बोल, काही विचारायचं आहे का धड्यातलं? गौरीने नकारार्थी मान हलवली. ती हलका हसली. तिच्या हास्यात एक निरागसता आणि कृतज्ञता होती. नाही दादा, मला फक्त एवढंच सांगायचं होतं की तुमचे खूप आभार. तुमच्यामुळे मला आता समजू लागले. आता मला वाटते की मी शिकू शकते. आधी मला वाटायचं की मी ढ आहे, मला काहीच जमणार नाही. सगळे मला तेच म्हणायचे, पण तुम्ही मला विश्वास दिलात. शंतनूच्या ओठांवर एक हलकीशी स्माईल आली. त्याने गौरीच्या डोळ्यात तो हरवलेला आत्मविश्वास परत येताना पाहिला, ज्याची त्याला अपेक्षा होती. मला माहीत आहे की तू करू शकतेस. गौरी, तू ढ किंवा नालायक नव्हतीस. फक्त तुला योग्य रस्ता दाखवणारं कोणी नव्हतं. मेहनत कर, तू खूप पुढे जाशील. आणि आभाराची गरज नाही, ते माझं कर्तव्य होतं. गौरी आनंदाने खोलीबाहेर पडली. शंतनू तिला जाताना बघत राहिला. गौरी गेल्यावर त्याला ती खोली काहीशी रिकामी आणि सुनसान झाल्यासारखी वाटली. दुसऱ्या दिवशी शंतनूने जाहीर केलं की तो गौरीची टेस्ट घेणार आहे. हे ऐकून गौरीला पुन्हा धडकी भरली. परीक्षेचं नाव ऐकलं की तिचे हात पाय गळून जायचे. तिला जुने दिवस आठवू लागले, जेव्हा शाळेत परीक्षेच्या नावाने तिला ताप यायचा. ती घाबरत घाबरत ठरलेल्या वेळी शंतनूच्या खोलीत पोहोचली. बस गौरी, शंतनूने तिला उभं पाहून म्हटलं. गौरी भीत भीत पुढे आली. शंतनूने खुर्चीकडे इशारा केला.
गौरीच्या कपाळावर घामाचे थेंब साचले होते. तिच्या मनात भीतीचे ढग जमा झाले होते. जर पेपर खराब गेला तर दादा काय म्हणतील? ते म्हणतील का की त्यांची मेहनत वाया गेली? ते ओरडतील का? तुम्ही मला रागवाल का दादा? गौरीचा आवाज कापत होता. ती अस्वस्थपणे आपले हात चोळत होती, जे तिच्या भीतीचं लक्षण होतं. शंतनूने पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात नीट निरखून पाहिलं. ते डोळे किती सुंदर होते, मोठे, पाणीदार आणि खोल, ज्यात भीतीपेक्षा जास्त निरागसता भरलेली होती. पण आज त्या डोळ्यात एक वेगळीच अस्वस्थता आणि भीती तरंगत होती. शंतनूचं मन एका क्षणासाठी थबकलं. त्याला गौरीचं हे घाबरलेलं रूप आवडलं नाही. त्याला वाटत नव्हतं की गौरीने त्याला घाबरावं. त्याला तिला मजबूत बघायचं होतं. शंतनूने तिच्या हातातून ती थरथरणारी वही घेतली आणि मग खूप शांत व मवाळ स्वरात विचारलं, टेस्टचा अभ्यास केलाय ना? मग घाबरतेस कशाला? जी दादा, मी प्रयत्न तर केलाय, पण जर विसरले तर? गौरीने नजर वर उचलली नाही. तिचा आवाज रडवेला झाला होता. शंतनूची नजर तिच्या झुकलेल्या चेहऱ्यावर खिळली होती. तिच्या या निरागसतेने शंतनूच्या मनात एक वेगळीच घालमेल सुरू केली होती. तो नेहमीच कडक शिस्तीचा होता. अख्खं घर त्याच्या स्वभावाला घाबरायचं. पण आज त्याच्या मनाचं हवामान बदलत होतं. त्याला वाटलं की जर आपण जराही कठोर झालो तर ही मुलगी कोलमडून पडेल. शंतनूने कडक पण काळजीने भरलेल्या आवाजात तिला धीर दिला. जर तुला आठवलं नाही तर तू तसं सांगू शकतेस. मी तुला पुन्हा समजावून सांगेन. मी आहे ना गौरी. हे वाक्य गौरीच्या काळजात एखाद्या बाणासारखं उतरलं. तिला वाटलं जणू तिला खूप मोठा आधार मिळाला आहे. जसं भर उन्हात कोणीतरी सावली धरावी तसं तिला वाटलं. तिने चमकून शंतनूच्या चेहऱ्याकडे पाहिलं. शंतनूच्या डोळ्यात तिला रागाऐवजी वेगळंच काहीतरी दिसलं, जे तिला समजलं नाही. पण त्या भावनेने तिला एक विचित्र शांतता दिली. सॉरी दादा, जर काही चुकलं तर मी पुन्हा पाठ करेन, गौरीने आशेने म्हटलं. शंतनूने तिच्याकडे पाहिलं आणि हसला. ते एक मनमोकळं आणि मनाला भुरळ घालणारं हास्य होतं, ज्याने त्याच्या चेहऱ्यावरचा नेहमीचा कडकपणा कुठल्या कुठे घालवून दिला होता. काही चुकणार नाही. माणूस चुकांमधूनच शिकतो. माझा तुझ्यावर आणि तुझ्या मेहनतीवर पूर्ण विश्वास आहे. आता धडा म्हणून दाखव. गौरीने धडा म्हणून दाखवायला सुरुवात केली. सुरुवातीला ती अडखळली, थांबली, पण शंतनूने तिला थांबवलं नाही. उलट इशाऱ्यांनी मदत केली. जेव्हा तिचं बोलून झालं तेव्हा तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. शाब्बास, खूप छान. बघितलंस, उगीच घाबरत होतीस. शंतनूने तिचं कौतुक केलं. हळूहळू गौरीला अभ्यासाची सवय होऊ लागली. ती आता आधीपेक्षा जास्त मेहनत करू लागली होती, जेणेकरून शंतनू दादांना तक्रारीची संधी मिळू नये. या अभ्यासाच्या निमित्ताने त्या दोघांच्यातली परकीपणाची भिंत ढासळू लागली होती. गौरी आता शंतनूला तितकी घाबरत नव्हती. उलट ती त्यांना आपला मार्गदर्शक समजू लागली होती. एके दिवशी अभ्यासादरम्यान गौरीने बसल्या बसल्या विचारलं, दादा एक विचारू? तुम्ही माझ्यावर एवढी मेहनत का घेता? अमेयवर तर अशी घेत नाही. त्यांना तर कधी असं स्वतःच्या जवळ बसून शिकवलं नाही. ते पण शिकतातच ना. मग तुम्ही तुमचा एवढा महत्त्वाचा वेळ फक्त मलाच का देता? शंतनू, जो पुस्तकात काहीतरी शोधत होता, तिच्या प्रश्नाने चमकला. त्याने मान वर करून गौरीकडे नीट पाहिलं. गौरीचे मोठे डोळे त्याला प्रश्नार्थक नजरेने बघत होते. शंतनूला वाटलं की जणू या मुलीने त्याची चोरीच पकडली आहे. तो स्वतःही जाणत नव्हता की तो गौरीकडे इतकं लक्ष का देतोय. ही फक्त जबाबदारी होती की दया, की अजून काहीतरी होतं जे त्याच्या मनात मूळ धरत होतं. बरं ठीक आहे, जास्त प्रश्न नको विचारूस. ते मुलगी आहेत आणि तू मुलगी. तुला जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आणि तू जी टेस्ट दिली आहेस ती खूप छान आहे. असंच हिंमत ठेवून अभ्यास कर. व्हेरी गुड. शंतनूने विषय बदलला आणि मायेने तिच्या पाठीवर थाप मारली. आपलं कौतुक ऐकून गौरी खुलली आणि हसली. तिच्या हास्यात अशी काही जादू होती की शंतनूची नजर तिच्या चेहऱ्यावरच खिळली. त्या हास्याने शंतनूच्या हृदयाचे ठोकेच चुकवले. जास्त बडबड नको, पुस्तकाकडे लक्ष दे. शंतनूने स्वतःला सावरत तिला दटावलं आणि आपली नजर पुस्तकात खुपसली. पण त्याला आतून जाणवत होतं की काहीतरी बदललं आहे. ते हृदय जे आजवर कुणासमोरही झुकलं नव्हतं, जे नेहमी दगडासारखं टणक होतं, ते पहिल्यांदाच हरत होतं. प्रेमात ज्याला मान्य करायला त्याला भीती वाटत होती. ज्या शंतनूचा अख्ख्या घरात दरारा होता, तो एका साध्या निरागस मुलीवर मन हरवून बसला होता. आणि ही हार त्याला स्वतःच्या विजयासारखी वाटत होती. एके रात्री शंतनू आपल्या खोलीत एकटाच बसला होता, पण त्याचं मन मात्र भलतीकडेच भटकत होतं.
समोर उघडलेल्या पुस्तकातले शब्द धुसर होत होते आणि तिथे एक निरागस चेहरा उमटत होता. गौरीचा, ती मुलगी जिला त्याने आपल्या डोळ्यांदेखत मोठं होताना पाहिलं होतं, जिला तो नेहमी एक लहान बाळ समजत आला होता. आज तीच मुलगी त्याच्या मनावर आणि मेंदूवर राज्य करत होती. हे काय होतंय मला? शंतनूने वैतागून पुस्तक बंद केलं आणि कपाळावर हात ठेवला. मी गौरीबद्दल असा विचार का करतोय? ती माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. मी तिला माझ्या हातावर खेळवलंय. ती मला दादा म्हणते. त्याच्या विवेकाने त्याला टोचणी दिली, पण हृदयाचे ठोके मात्र वेगळाच रस्ता धरत होते. तो शंतनू, जो आपल्या तत्वांचा पक्का होता, जो भावनांना कमजोरी समजायचा, आज स्वतःच्याच भावनांच्या हातात बाहुलं झाला होता. गौरीचं ते निरागस हसणं, तिचे ते घाबरलेले डोळे, अभ्यास करताना ओठ चावणं, या सगळ्या गोष्टी त्याला वेड लावत होत्या. त्याने खुर्चीला टेकून छताकडे पाहिलं. मग मान्य कर शंतनू की तू गौरीवर प्रेम करायला लागला आहेस. पण हे प्रेम मी घरच्यांना कसं सांगणार? ते लोक मान्य करतील का? आणि खुद्द गौरी मान्य करेल का? ती तर मला घाबरते. अचानक त्याच्या कानात भूतकाळातील तो आवाज घुमला. आय लव्ह यू शंतनू दादा. शंतनूच्या ओठांवर एक कडू कोड स्माईल आली. काश गौरीला त्या शब्दांचा खरा अर्थ माहीत असता. काश तिने ते शब्द अजाणतेपणे नाही तर जाणीवपूर्वक म्हटले असते, तर आज मी आनंदाने वेडा झालो असतो. पण ते फक्त एक पोपटपंची केलेलं वाक्य होतं, जे तिने मला खुश करण्यासाठी बोललं होतं. दरवाजावर टकटक झाली आणि शंतनूच्या विचारांची साखळी तुटली. ये आत, त्याने स्वतःला सावरत म्हटलं. गौरी आत आली. तिच्या हातात एक वही होती. ती आता 10वीची तयारी करत होती आणि दृष्ट लागण्यासारखी हुशार विद्यार्थिनी झाली होती. दादा, ते गणित समजत नाहीये, तुम्ही समजावून सांगाल का? गौरीने हळूच विचारलं. शंतनूने तिच्याकडे पाहिलं. ती आता पूर्वीसारखी लहान मुलगी राहिली नव्हती, तर एक समजूतदार आणि सावरलेली तरुणी झाली होती. शंतनूच्या मनात एक कळ उठली. आणि इकडे दाखव. त्याने वही आपल्याकडे ओढली. गौरी त्याच्या खुर्चीजवळ उभी राहिली. तिच्या असण्याचा एक मंद सुगंध शंतनूच्या मनावर पसरू लागला. शंतनूचं लक्ष गणितावरून हटून तिच्या हातांकडे गेलं, जे तिने टेबलाच्या कडेवर टेकवले होते. दादा, तुम्ही ऐकताय ना? शंतनूला शांत पाहून गौरीने विचारलं. शंतनू गडबडला. हो हो, मी बघतोय. हे बघ, या सूत्राला असं नाही वापरत. तो तिला समजावू लागला. पण त्याची नजर वारंवार गौरीच्या चेहऱ्याभोवती घुटमळत होती. गौरीला जाणवलं की शंतनू दादांचं वागणं गेल्या काही दिवसांपासून बदललं आहे. ते आता ओरडत नाहीत. उलट त्यांच्या नजरेत एक वेगळीच मवाळ माया आली आहे, ज्यामुळे गौरी थोडी गोंधळून जायची. जेव्हा अभ्यास संपला आणि गौरी जायला निघाली, तेव्हा शंतनूने तिला थांबवलं. गौरी. जी दादा. गौरी मागे वळली. शंतनूच्या मनात आलं की तिला सांगावं, मला दादा म्हणू नकोस, पण तो थांबला. अजून वेळ योग्य नव्हती. तुझी मेहनत पाहून मला खूप आनंद झाला. तू सिद्ध केलंस की तू कुणापेक्षा कमी नाहीस. शंतनूच्या या शब्दांनी गौरीचा चेहरा खुलला. हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालंय दादा. जर तुम्ही माझा हात धरला नसतात तर कदाचित मी त्या अंधारातच हरवून गेले असते. तुम्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. एवढं बोलून ती निघून गेली. पण जाताना शंतनूला एक नवीन उमेद देऊन गेली. मी तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे. शंतनूने मनातल्या मनात विचार केला. गौरी, आता मी या महत्त्वाचे रूपांतर नात्यात करूनच राहीन. मी माझ्या मनाला कसं समजावणार? फक्त एकच मार्ग आहे की मी तिला माझी अर्धांगिनी बनवून घेईन. लग्न हाच एक मार्ग आहे, ज्यामुळे हे प्रेम पवित्र राहू शकेल. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याने निर्णय घेतला आणि तो थेट आजोबांच्या खोलीत गेला. आजोबा वर्तमानपत्र वाचत होते. शंतनूला यावेळी आलेलं पाहून त्यांना थोडं आश्चर्य वाटलं. अरे शंतनू, काय झालं बेटा? सगळं ठीक आहे ना? आज इतक्या सकाळी ऑफिसला नाही गेला? शंतनू त्यांच्या शेजारी सोफ्यावर बसला. आजोबा, मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. आजोबाने पेपर बाजूला ठेवला आणि चष्म्यातून बघत म्हणाले. हो बोल की. तू काहीसा चिंतेत दिसतोयस. सगळं ठीक तर आहे ना? सगळं ठीक आहे आजोबा. फक्त मी एक निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी तुमची परवानगी आणि आशीर्वाद हवे आहेत. शंतनूने प्रस्तावना मांडली. आजोबा हसले. माझ्या वाघासारख्या नातवाचे निर्णय कधीच चुकत नाहीत. सांग, काय विषय आहे? शंतनूने मान खाली घातली. त्याला थोडी लाज वाटत होती, पण बोलणं गरजेचं होतं. आजोबा, मला लग्न करायचं आहे. आजोबांचा चेहरा आनंदाने उजळला. अरे, ही तर खूप आनंदाची बातमी आहे. आम्ही तर कधीपासून वाट बघतोय की तू लग्नाला होकार देशील. सांग, कोण आहे ती नशीबवान मुलगी की आम्ही तुझ्या आत्याला मुलगी शोधायला सांगू? मुलगी घरातच आहे आजोबा. शंतनूने दबक्या आवाजात सांगितलं. घरात?
आजोबांनी आश्चर्याने विचारलं. मग त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. कोण? म्हणजे तुझं म्हणणं गौरी? जी आजोबा, मला गौरीशी लग्न करायचं आहे. मला माहीत आहे ती वयाने माझ्यापेक्षा खूप लहान आहे, पण मला ती आवडू लागली आहे. मला वाटतं की तिची काळजी आणि तिचं रक्षण मी तर कोणापेक्षाही जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो. ती पोरकी आहे आणि माझी इच्छा आहे की ती नेहमी आपल्या डोळ्यांसमोर राहावी, आपलीच होऊन. आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं. ते उठले आणि त्यांनी शंतनूला मिठी मारली. बेटा, तू तर माझ्या मनातला बोललास. मी स्वतःच हाच विचार करत होतो की माझ्या त्या निरागस नातीचं भविष्य कुणाच्या हातात सुरक्षित असेल. तुझ्यापेक्षा तिचं रक्षण करणारा दुसरं कोण असू शकतं? हा माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस आहे. शंतनूला वाटलं की त्याच्या डोक्यावरून मनाचं ओझं उतरलंय. पण आजोबा, ती तयार होईल का? आणि घरचे लोक? वयाच्या अंतरामुळे कुणी आक्षेप तर घेणार नाही ना? आजोबांनी त्याला धीर दिला. तू त्याची काळजी करू नकोस. हा निर्णय माझा आहे आणि या घरात माझ्या निर्णयावर कुणीही आक्षेप घेऊ शकत नाही. आणि राहिला प्रश्न गौरीचा, तर ती अजून लहान आहे. तिला जगाची समज नाही, पण वेळेनुसार तिला समजेल की हा निर्णय तिच्यासाठी किती फायद्याचा आहे. त्याच संध्याकाळी आजोबांनी घरातील सगळ्यांना ड्रॉइंग रूममध्ये जमा केलं. वातावरणात एक वेगळीच उत्सुकता होती. गौरी नुकतीच 10वीच्या परीक्षेचा अभ्यास करून बाहेर आली होती. ती सुद्धा मोठ्या आत्यांच्या शेजारी बसली होती. आजोबांनी आपल्या भारदस्त आवाजात सर्वांना संबोधित केलं. आज मी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय तुम्हाला सांगणार आहे. गौरी आपल्या घराची जान आहे. तिचे आईबाबा गेल्यानंतर आपण सगळ्यांनी प्रयत्न केला की तिला कशाचीच कमतरता भासू नये. सगळे शांतपणे ऐकत होते. गौरीला मात्र उगाचच धडधड होऊ लागली. आता गौरी मोठी होत आहे आणि आम्हाला तिच्या भविष्याची चिंता आहे. म्हणून मी असा निर्णय घेतला आहे की गौरीचं लग्न शंतनूशी लावून देण्यात यावं. हॉलमध्ये पुन्हा एकदा सन्नाटा पसरला. पण ही शांतता सुखद आश्चर्याची होती. मोठ्या आणि धाकट्या आत्यांचे चेहरे आनंदाने खुलले. अमेय आणि अद्वैतने एकमेकांकडे बघून मिश्किल स्माईल दिली. पण सर्वात जास्त धक्का गौरीला बसला होता. तिला वाटलं आपण काहीतरी चुकीचं ऐकलंय. शंतनू दादा आणि मी? तिच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. जी व्यक्ती तिची गुरु होती, जी इतकी कडक शिस्तीची होती, ती व्यक्ती तिचा नवरा कशी बनू शकते? आजोबांनी आनंदाने गौरीला जवळ घेतलं. अभिनंदन माझ्या बाळा, तू खूप नशीबवान आहेस की शंतनूसारखा हिरा तुला जोडीदार म्हणून मिळतोय. शंतनूने कोपऱ्यातून गौरीकडे पाहिलं. ती लाजेने आणि आश्चर्याने चूर होऊन मान खाली घालून बसली होती. तिचे कान आणि गालावर लाली पसरली होती. आजोबांनी पुढे सांगितलं, शंतनूचं वय वाढत चाललंय आणि गौरीसुद्धा आता समजूतदार झाली आहे. म्हणून मला वाटतं की उशीर नको. परवाच या दोघांचं लग्न होईल आणि विधी पार पडतील. गौरीचं शिक्षण लग्नानंतरही सुरू राहील. शंतनू स्वतः तिच्या अभ्यासाकडे लक्ष देईल. ऐकलं, परवाचा मुहूर्त आहे. परवाच? गौरीचं काळीज जोरात धडधडलं. इतक्या लवकर? ती नकळत शंतनूकडे बघू लागली. शंतनूची नजर आधीच तिच्यावर खिळली होती, पण त्या नजरेत आता ती जुनी भीतीदायक कडकपणा नव्हता, तर वेगळीच चमक होती, ज्याने गौरीला मान खाली घालायला भाग पाडलं. नंतर जेव्हा सगळे शुभेच्छा देत होते तेव्हा अमेय गौरीजवळ आला आणि खोडकरपणे म्हणाला, वा गौरी मॅडम, तुम्ही तर खरंच शंतनू दादांना इम्प्रेस केलंत की. ते इंग्लिशमधलं वाक्य जादू करून गेलं वाटतं. गौरीने डोळे वटारून त्याच्याकडे पाहिलं. गप्प बसा अमेय दादा, मला खूप भीती वाटते. घाबरतेस कशाला वेडे? शंतनू दादा तुझ्यावर प्रेम करतात, म्हणूनच तर त्यांनी आजोबांकडे तुझा हात मागितलाय. बघस तू, ते तुला खूप सुखात ठेवतील. अद्वैतने सुद्धा तिला धीर दिला. गौरी आपल्या खोलीत आली तेव्हा तिचं डोकं विचारांनी गोंधळलेलं होतं. शंतनू दादा माझ्यावर प्रेम करतात, हे कसं शक्य आहे? ते तर मला नेहमी ओरडतात, शिकवतात, पण त्यांनी स्वतः आजोबांना सांगितलं. तिला शंतनूचं ते वाक्य आठवलं, मी आहे ना गौरी. आणि मग त्याचं ते हलकंसं हसणं. कदाचित प्रेम असंच असतं, संरक्षण करणारं, काळजी करणारं. तिने आरशात स्वतःचंच प्रतिबिंब पाहिलं. ती आता ती जुनी घाबरलेली लहान मुलगी राहिली नव्हती. शंतनूने तिला आत्मविश्वास दिला होता. शंतनूने तिला जगायला शिकवलं होतं आणि आता तो तिला स्वतःच्या आयुष्यात सामावून घेणार होता. दुसरीकडे शंतनू आनंदाने भारावून गेला होता. त्याची इच्छा पूर्ण होत होती, पण त्याला माहीत होतं की गौरीसाठी हे सगळं स्वीकारणं सोपं नसेल. ती अजूनही मला दादा समजते. मला तिला विश्वास द्यावा लागेल की मी आता तिचा फक्त शिक्षक किंवा मोठा भाऊ नाही, तर तिचा नवरा होणार आहे. तिच्या मनातून त्या दादा शब्दाचा पगडा काढून मला तिथे माझं प्रेम रुजवावं लागेल.
पुढचे 2 दिवस घरात खूप धामधूम होती. लग्नाची तयारी युद्धपातळीवर सुरू होती. गौरीला मेहंदी लावली गेली. घर फुलांनी सजवलं गेलं. पण गौरीचं काळीज मात्र प्रत्येक क्षणाला बुडत होतं. जशी वेळ जवळ येत होती तशी तिची भीती वाढत होती. मी शंतनू दादांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेन का? अखेर लग्नाचा दिवस उजाडला. गौरी लाल रंगाच्या पैठणीत एखाद्या अप्सरेसारखी सुंदर दिसत होती. भटजींनी शुभमंगल सावधान म्हणताना जेव्हा तिची नजर समोर बसलेल्या शंतनूवर पडली, पांढरा कुर्ता पायजमा आणि त्यावर जॅकेट घातलेला शंतनू अतिशय रुबाबदार दिसत होता. शंतनूने तिच्याकडे पाहिलं आणि नजरेनंच तिला धीर दिला. मंगलाष्टका झाली, सप्तपदी झाली आणि गौरीने आपलं आयुष्य शंतनूच्या हाती सोपवलं. लग्नानंतर लगेचच आजोबांनी जाहीर केलं की गौरीची रवानगी शंतनूच्या खोलीत केली जावी. हे ऐकून गौरीवर जणू काही बॉम्बच पडला. तिचे हात पाय थंड पडले. मी शंतनू दादांचा सामना कसा करू, त्याची बायको बनून? तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की ज्या खोलीत ती धडे पाठ करायची आणि ओरडा खायची, आज त्याच खोलीत ती नवरी बनून जाईल. मोठ्या आत्या आणि धाकट्या आत्या तिला घेऊन शंतनूच्या खोलीकडे निघाल्या. प्रत्येक पावलावर तिचं काळीज बसत होतं. दरवाजाजवळ पोहोचल्यावर आत्याने तिला हलकस आत ढकललं आणि दरवाजा बंद केला. खोली फुलांनी सजलेली होती. मोगऱ्याचा सुगंध दरवळत होता. ती मान खाली घालून बेडच्या एका कोपऱ्यात जाऊन बसली. ती एखाद्या बाहुलीसारखी वाटत होती. ती निरागस सुंदर गौरी आज नवरीच्या रूपात अधिकच खुलून दिसत होती. दरवाजा उघडला आणि शंतनू आत आला. त्याच्या पावलांचा आवाज गौरीच्या हृदयाच्या टोक्याशी एकरूप झाला. शंतनूने दरवाजा कडी लावून बंद केला आणि हळूहळू चालत तो तिच्याजवळ आला. त्याची नजर समोर बसलेल्या त्या बाहुलीवर खिळली होती. त्याला विश्वासच बसत नव्हता की ही तीच गौरी आहे जिला तो कालपर्यंत इंग्लिशचे धडे शिकवत होता. आज किताबी धड्यातून बाहेर पडून ते दोघेही आयुष्याच्या सर्वात मोठ्या धड्यात आणि नात्यात बांधले गेले होते. गौरीला जाणवलं की बेडच्या दुसऱ्या बाजूला गादी दबली आहे. शंतनू तिच्या अगदी समोर येऊन बसला. त्यांच्यात अंतर तसं नगण्य होतं, पण गौरीला ते अंतर अनेक युगांचं वाटत होतं. तिने आपली मान अजूनच खाली घातली, जेणेकरून नजर उचलून समोरच्याच्या नजरेला भिडवायची वेळ येऊ नये. गौरी. शंतनूचा भारदस्त आणि गंभीर आवाज खोलीच्या शांततेत घुमला. पण या आवाजात तो कडकपणा नव्हता जो शिकवताना असायचा. उलट त्यात एक वेगळीच मृदुता होती ज्याने गौरीला चकित केलं. गौरीने मोठ्या मुश्किलीने होकारार्थी मान हलवली, पण तोंडातून शब्द फुटला नाही. तिचा घसा कोरडा पडला होता. तिला भीती होती की शंतनू दादा आता एखादा प्रश्न विचारतील किंवा असं म्हणतील की आजचा धडा पाठ केलाय की नाही. जुन्या सवयी इतक्या सहज कुठे जातात? शंतनूने तिची झुकलेली नजर आणि थरथरते हात पाहिले. तो समजला की ती प्रचंड दडपणाखाली आहे. माझ्याकडे बघ, शंतनूने प्रेमाने म्हटलं, पण त्यात एक छुपा हुकूमही होता. गौरीने कशीबशी हिंमत एकवटली आणि हळूहळू नजर वर केली. समोर शंतनू बसला होता, पण आज तो तिचा शिक्षक वाटत नव्हता. त्याच्या डोळ्यात ती ओढ होती जी तिला आपलेपणाचा भास करून देत होती. गौरीने एका क्षणासाठी त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि पुन्हा नजर खाली वळवली. भीती वाटतेय? शंतनूने तिच्या चेहऱ्यावरील भाव वाचत विचारलं. जी. गौरीचा आवाज कुजबुजीपेक्षा जास्त नव्हता. कुणाची? माझी? शंतनूने थोडं पुढे झुकून तिच्या चेहऱ्याकडे बारकाईने बघत विचारलं. जी दादा, म्हणजे तुम्ही? गौरीची जीभ घसरली आणि सवयीप्रमाणे तिने दादा म्हणून साथ घातली. शब्द उच्चारताच तिला जाणीव झाली की आपण काय बोललो. तिने भीतीने ओठ दाताखाली दाबले. शंतनूच्या चेहऱ्यावर एक स्माईल रेंगाळली. त्याला माहीत होतं की हा शब्द इतक्या लवकर तिच्या जिभेवरून जाणार नाही, पण आता या नात्यात हा शब्द सहन करण्यासारखा नव्हता. दादा? शंतनूने भुवई उंचावत प्रश्नार्थक स्वरात विचारलं. त्याच्या सुरात राग नव्हता, तर एक गोड समज होती. गौरी लाजेने पाणी पाणी झाली. ते सॉरी तोंडातून निघालं. गौरी, आता मी तुझा दादा नाही आहे. आपलं लग्न झालं आहे. ते दादा वगैरे नातं खोलीच्या बाहेर राहिलं. इथे या खोलीत आणि या आयुष्यात मी तुझा नवरा आहे. शंतनूने तिचा हात आपल्या हातात घेतला. त्याच्या स्पर्शात एक ऊब होती ज्याने गौरीच्या थंड पडत चाललेल्या हातांना उष्णता दिली. गौरीचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. शंतनूचा स्पर्श तिला एक नवीन श्वास देत होता. हा तोच हात होता ज्याने तिला नेहमी पडण्यापासून वाचवलं होतं, ज्याने तिला पेन धरायला शिकवलं होतं. आज तोच हात तिला आयुष्याच्या प्रवासात सावरत होता. जी, मला माहीत आहे. गौरीने हळू आवाजात कबुली दिली. मग
आज पण दादाच बोलणार का? शंतनूने तिच्या डोळ्यात डोकावत मिश्किलपणे विचारलं. त्याला तिची भीती घालवायची होती. तिला या नवीन नात्याच्या गोडव्याची ओळख करून द्यायची होती. गौरीने नकारार्थी मान हलवली. तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली. नाही, मला मोठ्या आत्यांनी सांगितलंय की लग्नानंतर नवऱ्याला दादा बोलायचं नसतं. त्यांनी सक्त मनाई केली आहे. गौरीने निरागसपणे खरं बोलून टाकलं. तिला आठवलं की पाठवणीच्या वेळी आत्यांनी तिला कसं समजावलं होतं की खबरदार, जर पुन्हा शंतनूला दादा म्हणालीस तर. शंतनू खळखळून हसला. तिची हीच तर निरागसता होती जिने शंतनूच्या कठोर मनात प्रेमाची ज्योत पेटवली होती. अच्छा, म्हणजे आत्यांनी सांगितलंय म्हणून, नाहीतर तुझा इरादा मला आयुष्यभर दादा बनवून ठेवायचाच होता तर. गौरी गडबडली. नाही, तसं नाही आहे, फक्त सवय आहे ना. लहानपणापासून हेच बोलत आले, जिभेवर बसले ते. मग ही सवय बदलावी लागेल गौरी, कारण नवऱ्याला भावाच्या नावाने हाक मारणं चुकीचं आहे आणि मला ते आवडणारसुद्धा नाही. शंतनूने तिच्या हनुवटीला बोटाने हलकासा स्पर्श करून तिचा चेहरा वर केला. आता त्यांची नजर एकमेकांना भिडली होती. बरं हे सांग, मला तुझा नवरा तर मानतेस ना, की अजूनही मनात तीच भीती आहे की मी कोणीतरी कडक मास्तर आहे जो हातात छडी घेऊन तुझ्या मागे लागेल? शंतनूने वातावरणातला तणाव हलका करण्यासाठी तिला छेडलं. त्याच्या ओठांवर एक मंद स्माईल होती. शंतनूचं हे रूप गौरीसाठी नवीन होतं आणि सुखदही. तिला वाटलं होतं की खोलीत आल्यावर इंग्लिशचा क्लास सुरू होईल आणि नियम कायदे समजावले जातील. पण इथे तर प्रेमाच्या गोष्टी होत होत्या. आता लग्न झालंच आहे तर मानावं तर लागेलच ना. गौरीने अचानक एक बेधडक वाक्य उच्चारलं. हे वाक्य बोलल्यावर ती स्वतः चकित झाली की तिच्यात एवढी हिंमत कुठून आली. कदाचित शंतनूने दिलेल्या आत्मविश्वासानेच तिला बोलायला शिकवलं होतं. तिच्या उत्तरावर शंतनू खळखळून हसला. खोलीतलं सगळं दडपण त्या हसण्यासोबत कुठच्या कुठे पळून गेलं. अरे वा, म्हणजे नाईलाजाने मानलं जातंय तर, कारण आता लग्न झालंय म्हणून. शंतनूने भुवया उंचावून विचारलं. नाही, माझा तसा अर्थ नव्हता. गौरीने गडबडून खुलासा केला. माझा अर्थ असा होता की तुम्ही तसंही माझं सर्वस्व आहात. आधी तुम्ही माझे गुरु होतात आणि आता पती आहात. मग मी का नाही मानणार? शेवटी तिचा आवाज मंद झाला आणि तिने लाजेने मान खाली घातली. हे वाक्य तिच्या हृदयाच्या तळापासून आलं होतं. शंतनूचं मन आनंदाने भरून गेलं. त्याने गौरीचा हात आपल्या हातात घेऊन तिला अजून जवळ ओढलं. गौरी, तुला कल्पना नाही आहे, तू मला किती मोठा आनंद दिला आहेस. मी नेहमी तुला माझी जबाबदारी समजत होतो, पण तू कधी माझं प्रेम बनलीस हे मला स्वतःलाच कळलं नाही. मी तुला वचन देतो, ज्याप्रमाणे मी तुला लिहायला वाचायला शिकवलं तसं आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तुझी साथ देईन. तुला कधीही एकटं सोडणार नाही. गौरीच्या डोळ्यात पाणी तरळलं. हे आनंदाश्रू होते. तिला वाटलं की ती जगातल्या सर्वात सुरक्षित मिठीत आली आहे. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे शंतनू. तिने पहिल्यांदाच त्याला दादा न म्हणता थेट नावाने हाक मारली होती. नाव घेताना तिची जीभ पुढे अडखळली नक्कीच, पण शंतनूसाठी ती त्याच्या नावाची सर्वात गोड हाक होती. बरं झालं, नाव तरी घेतलंस. शंतनूने एक दीर्घ श्वास घेतला. जणू काही त्याला मोठं यश मिळालं आहे. पण गौरी, अजून एक गोष्ट बाकी आहे. गौरीने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. काय बाकी आहे? शंतनूच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. तीच चमक जी त्या दिवशी आली होती जेव्हा गौरी चहा घेऊन आली होती. त्यात थोडी खोडकर वृत्ती आणि खूप सारं प्रेम होतं. काही शब्दांची उधारी आहे गौरी तुझ्यावर. गौरीने विचार करण्याचा प्रयत्न केला. तिला आठवे ना की तिने काही उधार घेतलंय. कुठली उधारी? मी तर तुमच्याकडून वही पेन्सिल काहीच घेतलं नाही. शंतनू थोडा पुढे झुकला, इतका की त्याचा श्वास गौरीच्या चेहऱ्याला स्पर्श करू लागला. तेच शब्द जे तू त्या दिवशी सगळ्यांसमोर म्हणाली होतीस, ज्यांनी घरात भूकंप आणला होता. आठवतंय की आठवण करून देऊ? गौरीचं मन वेगाने भूतकाळात गेलं आणि त्या क्षणावर थांबलं जेव्हा तिने चहाचा ट्रे देताना ते इंग्लिश वाक्य उच्चारलं होतं. तिचा चेहरा आता लाजेने लालबुंद डाळिंबासारखा झाला. तिला समजलं शंतनू कुठल्या शब्दांबद्दल बोलतोय. ते तर ती अडखळू लागली. ते तर मी चुकीचं बोलले होते. मला अर्थ नव्हता माहीत ना तेव्हा, पण आता तर माहीत आहे ना. शंतनूने तिला बोलण्याची संधीच दिली नाही. आता तर तू हुशार झाली आहेस. तुला इंग्लिशही येतं आणि त्या वाक्याचं वजनही माहीत आहे. मग मला ते शब्द पुन्हा ऐकायला मिळणार नाहीत का? ते पण समजून उमजून. गौरीने लाजेने आपला चेहरा दोन्ही हातात लपवला. मी नाही बोलू शकत. मला खूप लाज वाटते. लाज कसली? स्वतःच्या नवऱ्याला तर म्हणतेस, आणि तसंही तेव्हा तर तू भरल्या घरात सगळ्यांसमोर म्हणाली होतीस. आता तर आपण एकटेच आहोत. शंतनूने हळुवारपणे तिचे हात चेहऱ्यावरून बाजूला केले. त्याची नजर गौरीच्या चेहऱ्यावर खेळली, जणू त्याला हा क्षण डोळ्यात साठवून घ्यायचा होता. आज नाही बोलणार का?
शंतनूने पुन्हा विचारलं. त्याच्या स्वरात विनवणी होती. त्याला गौरीच्या तोंडून प्रेमाची कबुली ऐकायची होती. त्याला माहीत होतं की गौरीच्या मनात त्याच्याबद्दल आदर आणि प्रेम दोन्ही आहेत. फक्त ती संकोचते. खोलीतल्या शांततेत दोघांच्या श्वासांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. गौरीने आपल्या थरथरत्या पापण्या वर केल्या तेव्हा समोर शंतनूच्या डोळ्यात प्रेमाचा अथांग सागर तिला दिसला. बोल ना, मी वाट बघतोय. शंतनूने तिला प्रेमाने प्रोत्साहन दिलं. त्याचा अंदाज असा होता जसं तो एखाद्या लहान मुलाला चॉकलेट देण्याचा प्रॉमिस करत आहे. गौरीच्या ओठांवर एक खोडसर स्माईल आली. तिला तो जुना प्रसंग आठवला जेव्हा तिने अजाणतेपणी हे धाडस केलं होतं. तिने त्या वेळेची नक्कल करत हसून म्हटलं, तुम्ही रागवाल, त्या दिवसासारखं ओरडणार तर नाही ना? असं म्हणून ती खळखळून हसली. तिचं हसणं एखाद्या जलतरंगासारखं खोलीत उमटलं. शंतनू तिच्या त्या हसण्यावर फिदा झाला. त्याने पुढे होऊन गौरीच्या हाताचे मुके घेतले. बरं ठीक आहे, जर तू नाही बोलत आहेस तर मीच सुरुवात करतो, म्हणजे तुझी भीती जाईल. शंतनूने तिच्या डोळ्यात डोळे घातले आणि अत्यंत गंभीर व भाऊक आवाजात म्हणाला, आय लव्ह यू गौरी, आय लव्ह यू सो मच. हे शब्द ऐकून गौरीचा चेहरा लाजेने गुलाबी झाला. रक्ताची लाली तिच्या गालांवर पसरली, कारण आता तिला या शब्दांचा खरा अर्थ पक्का ठाऊक होता. हे फक्त शब्द नव्हते, तर शंतनूच्या कित्येक वर्षांच्या प्रेमाचा आणि तपश्चर्येचा तो सारांश होता. शंतनूने तिला खांद्याला धरून हलकंच स्वतःच्या जवळ ओढलं. आता त्यांच्यातलं अंतर संपलं होतं. उत्तर दे ना गौरी, मला ऐकायचं आहे. गौरीने लाजून नजर खाली झुकवली. तिच्या पापण्या लकाकत होत्या. इतकं नको लाजू, नाहीतर मी अजून वेडा होईन. शंतनूने कुजबुजल्यासारखं म्हटलं. तो तिच्या या लाजाळू रूपावर हरत चालला होता. गौरीने हिंमत केली आणि हळूच नजर वर उचलली. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, फक्त प्रेम आणि आपलेपणा होता. ती जाणत होती की समोर बसलेली व्यक्तीच आता तिचं जग आहे. बोल ना, आता तुला इंग्लिश येतं की नाही? शंतनूने शेवटचं विचारलं. गौरीने हसून तिच्या डोळ्यात पाहिलं आणि ते वाक्य पूर्ण केलं, जे आता तिच्या हृदयाची धडधड बनलं होतं. आय लव्ह यू टू, शंतनू. हे ऐकता शंतनूने तिला आपल्या मिठीत सामावून घेतलं आणि प्रेमाची मोहर तिच्या कपाळावर उमटवली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि त्या शेजारचं बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.